शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर खासदार प्रणिती शिंदे आक्रमक झाल्या। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पीक विमा, वंचित शेतकऱ्यांची भरपाई आणि सीना नदीत पाणी सोडण्याची त्यांनी मागणी केली। सोलापूर जिल्ह्यातील आणि लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची शेतकरी शिष्टमंडळासह भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केलं। यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई, खरीप 2023 मधील वंचित शेतकऱ्यांच्या मंजूर विमा रकमेचं वितरण तसंच सीना नदीमध्ये भीमा कोळेगाव धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली। खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनात म्हटलं आहे की सन 2025 मध्ये शासनानं कांदा, सोयाबीन, भुईमूग आणि तूर ही 4 पिकं पीक विम्यासाठी निर्देशित केली होती। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिकांचा मोठ्या प्रमाणावर पीक विमा भरलेला असतानाही विमा कंपन्यांनी केवळ कांदा पिकासाठीच 25% विमा मंजूर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे। उत्तर सोलापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस होऊनही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विमा नाकारण्यात आल्यानं तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून विमा कंपन्यांनी चुकीचे निकष लावून नुकसान भरपाई टाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही खासदार प्रणिती शिंदे यांनी केला। शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा शेतकऱ्यांसोबत मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला। जे सोयाबीनचे शेतकरी आहेत, खास करून सोयाबीनचे 80% शेतकरी आहेत, त्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवला आहे। तो वगळला गेला आहे। कांद्याचा मिळतो आहे पण सोयाबीनचा खास करून पीक विमा मिळत नाही आहे। आणि हे एकंदरीत जी कंपनी आहे, इन्शुरन्स कंपनी, त्यांच्याकडून हा मनमानीचा कारभार चालला आहे। 80% शेतकरी असून सुद्धा केवळ नफा तोटा बघितला जातो आणि म्हणून ह्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलं जातं। हा एक महत्त्वाचा विषय आहे ज्याच्यासाठी आम्ही आज कलेक्टरना भेटलो। यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिलं। यावेळी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भारत जाधव, सचिन गुंड, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, प्रवीण भोसले, अमोल सलवदे, विकास राठोड, पुष्कराज भोसले, चेतन इंगळे, सोमनाथ भोसले, दादासाहेब भोसले, बालाजी जगताप, रुक्मा गुंड, हनुमंत जावीर, दयानंद पवार, निलेश गुंड, विष्णू भोसले, संदीप सुरवसे, विशाल वाघमारे, हनुमंतू जगताप, प्रदीप भोसले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वर्षाचा 2026चा पीक विमा सोयाबीन वगळलेला आहे आणि ह्याच्या अगोदर म्हणले होते की पीक कापणी प्रयोगानुसार आपल्याला सोयाबीनचा पीक विमा देण्यात येईल। पण गेली सरासरी जर बघितली 6 वर्षातली तर कापणी प्रयोगामध्ये 8 क्विंटलची तूट आपल्याला आकडेवारी 8 क्विंटलच्या प्रमाणात आपल्याला म्हणजे जे काही घट असेल त्याप्रमाणे ज्यांचा हमीभाव आहे त्याप्रमाणे देणं गरजेचं आहे ते, परंतु ते नाकारतात। त्यांनी सांगतात की सॅटेलाईटवरून तुमचा रिजेक्ट करण्यात आला आहे, परंतु हे चुकीचं आहे असंही।